रात्रीपासून मुंबईत जोरदार पाऊस. मुंबई आणि उपनगरांसह ठाणे, कल्याण, नवी मुंबई परिसरात पावसाची धुवाधार बॅटिंग. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी. रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे शीळ धरण ओव्हरफ्लो झालं. रत्नागिरीकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला. यवतमाळच्या अधरपूस प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस. प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडले. नदी पात्रात 48 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग. सिंधुदुर्गमधील दोडामार्ग तिलारी खोऱ्यामध्ये हत्तींचा धुमाकूळ. नारळ, पोफळी, केळी बागांची हत्तींनी केली नासधूस. शेतकरी झाला हवालदिल. ठाण्यात रेल्वेची सुरक्षा भिंत कोसळली. एक व्यक्ती किरकोळ जखमी. मलबा हटवण्याचं काम सुरू. डोंबिवली, सोनारपाडा, माणगाव परिसरात मेट्रोच्या जमीन सर्वेक्षणाला शेतकऱ्यांचा विरोध. आधी मोबदला द्या, शेतकऱ्यांची आक्रमक मागणी. परभणीच्या पाथरीमध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शिक्षकांची पदं रिक्तच. शिक्षकांची पदं भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलं ठिय्या आंदोलन. नंदुरबार शहरात 4 दिवसाआड पाणीपुरवठा. पाणीपुरवठा आदिवासी तात्काळ सुरू करण्यासाठी एकता परिषदेचं उपोषण. पुण्यात ड्रग्ज विरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक. गुडलक चौकात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी. नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर बैलगाडी पेटवून शेतकऱ्यांचं आंदोलन. सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी झाले आक्रमक.